नमस्कार मंडळी, तुमच्या आवडत्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या विश्लेषणात तुमचे मनापासून स्वागत आहे. मी तुमचा होस्ट आणि तुम्ही पाहत आहात आपलं हक्काचं चॅनल 45 मराठी. नंदिनीने जीवाकडे रागाने पाठ फिरवली खरी, पण प्रेमाची हाक तिला थांबवू शकेल का? जीवाचा हा वेडेपणा नंदिनीला पुन्हा त्याच्याकडे खेचून आणेल का? की देशमुखांच्या घरात शिजत असलेलं कारस्थान जीवाच्या प्रेमाचा बळी घेईल? आजचा एपिसोड पाहिल्यानंतर तुमच्याही मनात असेच प्रश्न पडले असतील नाही का? कारण आज जे काही घडलंय ते पाहून कोणाचंही काळीज हेलावून जाईल. एका बाजूला आपल्याच सासूरवाडीच्या गेटवर उघड्या आकाशाखाली स्वतःच्या हक्कासाठी आणि प्रेमासाठी लढणारा जीवा, आणि दुसऱ्या बाजूला घरात असूनही एकटे पडलेले देशमुख कुटुंब. आजच्या भागात आपण जे पाहिलं ते फक्त एक एपिसोड नव्हता, तर ती होती प्रेमाची एक अशी परीक्षा जिचा निकाल काय लागेल हे सांगणं आता कठीण झालंय. मंडळी, आजच्या एपिसोडची सुरुवातच इतक्या सस्पेन्स आणि इमोशन्सने झाली की मला स्वतःला राहवलं नाही. आपण सुरुवातीला पाहिलं की गॅलरीत नंदिनी आणि शारदा उभ्या आहेत. शारदा काकूंचा एकंदरीत जो टोन होता त्यावरून मला स्पष्ट जाणवलं की त्यांना आता जीवाच्या वागण्याबद्दल काळजी आणि भीती दोन्ही वाटू लागले. जीवा ज्या पद्धतीने स्वतःशीच बडबड करतोय किंवा हसतोय ते पाहून शारदाला वाटते की जीवाला वेड लागले की काय. पण खरं सांगू, मला इथे शारदा काकूंपेक्षा जीवाचं जास्त कौतुक करावंसं वाटतं. कारण जी व्यक्ती इतक्या तणावात आहे, ज्याला घरातून बाहेर काढलंय, तरीही तो चेहऱ्यावर हास्य ठेवून समोरच्या परिस्थितीला सामोरं जातोय, हे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. नंदिनीला मात्र जीवाचा हा भास किंवा त्याचा हा वेडेपणा सहन होत नाही. तिच्या मनात कुठेतरी जीवाबद्दल प्रेम नक्कीच आहे, पण सध्याची परिस्थिती आणि घरच्यांचा दबाव यामुळे ती ते व्यक्त करू शकत नाहीये, असा माझा अंदाज आहे. दर्शक मित्रांनो, मला विशेष करून तो प्रसंग खूप महत्त्वाचा वाटला, जेव्हा जीवा बागेत रिक्षावाल्याशी किंवा त्या गुड्डूशी बोलत असतो. इथे लेखकाने खूप खुबीने जीवाचं कॅरेक्टर डेव्हलप केलंय. जीवा फक्त एक प्रेमी नाही, तर तो एक फायटर आहे. तो इथे असलेल्या कोणाशीही बोलतोय, स्वतःला एंगेज ठेवतोय. हे बघून नंदिनीला राग येतोय. तिला वाटते की हा इथे तमाशा करतोय, पण माझ्या मते जीवा हे सगळं मुद्दाम करतोय जेणेकरून नंदिनीचं लक्ष त्याच्याकडे जावं. तिला हे जाणीव व्हावी की जीवा अजूनही तिथेच उभा आहे आणि तो सहजासहजी हार मानणार नाही. नंदिनी जेव्हा त्याला तुला वेड लागले म्हणते, तेव्हा जीवाच्या डोळ्यातली ती चमक तुम्ही पाहिली का? त्याला वेड लागलंच आहे, पण ते वेड प्रेमाचं आहे हे नंदिनीला कधी कळेल. आता आपण थोडं घरातल्या राजकारणाकडे वळूया. मानिनी आणि काव्या यांच्यातला जो सीन गेस्ट रूममध्ये झाला तो खूप काही सांगून जातो. मानिनीचं पात्र मला दिवसेंदिवस खूप गूढ वाटू लागलेलं आहे. ती म्हणते की तिच्यात दिव्य शक्ती संचारली आहे आणि तिला कळतं की देशमुख काय करत असतील. हे विधान तिने गमतीने केलं असलं तरी त्यामागे एक वेगळा अर्थ दडलेला असू शकतो. कदाचित मानिनीला घरातल्या प्रत्येक हालचालीची खबर असते किंवा तिचा नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे. काव्या जेव्हा विचारते की देशमुखांना कसं कळणार, तेव्हा मानिनीचा जो आत्मविश्वास होता तो पाहण्यासारखा होता. मला असं वाटतं की मानिनी या घरातली मास्टर माइंड ठरू शकते किंवा ती अशी व्यक्ती आहे जी पडद्यामागून सूत्र हलवते. काव्याला गेस्ट रूममध्ये राहावं लागतं याचा तिला त्रास होतोय, पण मानिनी ज्या पद्धतीने तिची समजूत काढते किंवा तिला टोमणे मारते ते बघून फ्युचरमध्ये या दोघींमध्ये मोठी जुगलबंदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच मानिनीचा खरा चेहरा थोडासा समोर येतो. तुम्ही आल्यापासून मला ते सगळं आठवायला लागतं, असं जेव्हा मानिनी म्हणते तेव्हा तिच्या जुन्या जखमा अजूनही ताज्या आहेत हे सिद्ध होतं. मला वाटतं की मानिनीचा भूतकाळ आणि देशमुखांचा काहीतरी संबंध आहे जो अजून पूर्णपणे उलगडलेला नाही. तिचं हे वागणं काव्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. काव्याला वाटतं की सगळं मॅजिक आहे, पण मॅजिक नसून एक मोठं षड्यंत्र आहे असं मला तरी वाटतं. आता येऊया त्या महत्त्वाच्या वळणावर जिथे जीवा बागेत एकटा बसलेला आहे. मानिनी तिथे येते आणि त्याची चौकशी करते. हा सीन खूप हृदयस्पर्शी होता. जीवा जो एरवी खूप मस्तीखोर असतो तो जेव्हा म्हणतो की बाप रे, मोहितेचं स्वागत आणि काय काय खायला घालतात, तेव्हा त्याच्या आवाजातला उपरोध आणि दुःख स्पष्ट जाणवतं. त्याला त्याच्याच बायकोच्या म्हणजे नंदिनीच्या घरातून धनंजय काकांनी बाहेर काढलंय हे सत्य जेव्हा तो स्वीकारतो तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटल्या वाचून राहत नाही. इथे मानिनीला सुद्धा वाईट वाटतं. मला असं वाटतं की मानिनीच्या मनात जीवाबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर तयार होतो किंवा ती जीवाला एक प्यादं म्हणून देखील वापरू पाहत आहे का, हे येणारा काळच सांगेल. पण जीवाचा स्वाभिमान बघा. तो म्हणतो ही लढाई माझी आहे,
हेच तर एक खऱ्या हिरोचं लक्षण असतं. त्याला कोणाच्या मदतीची गरज नाही आहे, त्याला फक्त नंदिनीचा विश्वास हवा आहे. त्यानंतरचा सीन बघा, जिथे नंदिनी जीवाजवळ येते आणि त्याला निघून जाण्यास सांगते. तिथे जीवा पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देतो. मी रिक्षावाला बनू का, हा प्रश्न त्याने विचारला तेव्हा नंदिनीला त्या जुन्या दिवसांची आठवण झालीच असेल, जेव्हा जीवा रिक्षावाला बनून तिला मदत करायचा. जीवाचं हे रूप नंदिनीला खूप आवडायचं आणि मला खात्री आहे की जीवा पुन्हा तेच रूप घेऊन तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि झालंही तसंच. दुसरीकडे आशा, रम्या आणि वसू यांची जी त्रिकूट गँग आहे, त्यांनी काव्याच्या सामानासोबत जी छेडछाड करण्याचा प्लॅन केला, तो निव्वळ बालिशपणा वाटला तरी तो मालिकेचा ड्रामा वाढवण्यास मदत करतोय. आशा जेव्हा जीवाच्या खोलीत जाते आणि काव्याचं सामान बघते तेव्हा तिच्या मनातली असूया बाहेर येते. त्यांना काव्याला घरातून बाहेर काढायचं आहे. रम्या आणि वसू मिळून जे काही प्लॅनिंग करत आहेत ते बघून असं वाटतं की येणाऱ्या एपिसोड्समध्ये काव्याला खूप त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. पण मला एक गोष्ट खटकली, ती म्हणजे या तिघींचं लक्ष फक्त सामानावर आणि काव्याला त्रास देण्यावर आहे, पण मुख्य समस्येकडे म्हणजे जीवाकडे त्यांचं लक्ष नाही आहे. कदाचित हेच त्यांच्या अंगाशी येऊ शकतं. आता बोलूया त्या नवीन पात्राबद्दल, गुड्डू. सुरुवातीला तो विक्रमशी फोनवर बोलताना आपल्याला दिसतो. विक्रमने जीवाला घराबाहेर ठेवण्यासाठी गुड्डूला नेमलं हे स्पष्ट आहे. विक्रमला वाटते की जीवा कंटाळून निघून जाईल, पण विक्रमला जीवाचा स्वभाव माहिती नाही आहे. गुड्डू जेव्हा जीवाला धमकवायला जातो तेव्हा जीवाने ज्या पद्धतीने त्याला हाताळलं ते बघून मला हसू आवरलं नाही. जीवाने भांडण न करता उलट गुड्डूच्याच दुखत्या नसवर हात ठेवला. तुझी लुगाई तुझ्यावर रुसली आहे का, हा प्रश्न विचारून जीवाने गुड्डूला स्वतःच्या बाजूने करून घेतलं. ही जीवाच्या व्यक्तिमत्वाची खासियत आहे. तो शत्रूला सुद्धा मित्र बनवण्याची ताकद ठेवतो. मला वाटतं हा गुड्डू पुढे जाऊन जीवालाच मदत करेल, कारण जीवाने त्याला प्रेमाचा सल्ला दिलाय आणि प्रेमात पडलेली माणसं एकमेकांची मदत करतातच. जीवाने त्याला अद्रकवाली चहा पाजली, गप्पा मारल्या, हे बघून गुड्डूचा दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल. आणि मग येतो या एपिसोडचा सर्वात मोठा हायलाईट, जीवाची सजवलेली रिक्षा. जेव्हा जीवाने ती रिक्षा सजवून आणली, त्यावर नंदिनीचे आणि त्याचे फोटो लावले आणि चकाचक बाई असं लिहिलं, तेव्हा तो सीन खरोखरच मॅजिकल होता. जीवाने हे सगळं नंदिनीला आठवण करून देण्यासाठी केलं की त्यांचं नातं किती सुंदर होतं. ती रिक्षा फक्त एक रिक्षा नव्हती, तर एक वाहन नव्हतं, तर ते त्यांच्या प्रेमाचं प्रतीक होतं. जीवा जेव्हा त्या रिक्षासमोर नाचतो, नंदिनीला मनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा नंदिनीचा राग हळूहळू वितळताना मला दिसला. जरी ती वरवर राग दाखवत असली ना, तरी आतून तिला कुठेतरी आनंद होत होता की तिचा नवरा तिच्यासाठी एवढं सगळं करतोय. जीवाचे संवाद इथे खूप भारी होते बरं का. ही रिक्षा नाही, माझी डार्लिंग आहे असं तो जेव्हा म्हणतो ना, तेव्हा त्यातला ओलावा नंदिनीला स्पर्शून गेलाच असेल मित्रांनो. पण नंदिनीला तिचा अहंकार आणि घरच्यांचा दबाव आडवा येतोय. ती त्याला परत जाण्यास सांगते, दुकान बंद करायला सांगते, पण जीवा कसला ऐकतोय. त्याने ठामपणे सांगितलं की जोपर्यंत नंदिनी त्याच्यासोबत येत नाही ना, तोपर्यंत तो आणि त्याची ती रिक्षा तिथून हलणार नाही. हा जो निर्धार आहे ना, तोच प्रेमाला जिंकून देतो. एपिसोडच्या शेवटी जो सीन झाला तो अक्षरशः फिल्मी होता, पण मनाला भावला. गुड्डू जेव्हा म्हणतो की ती आता मानणार नाही, ती परत वळून बघणार नाही, तेव्हा जीवाचा आत्मविश्वास पाहण्यासारखा होता. एक बार वो पलटी ना तो समजो उसका मेरे ऊपर प्यार है, हा डायलॉग शाहरुख खानच्या पिक्चरची आठवण करून देणारा होता. आणि खरोखरच जेव्हा नंदिनी रागाने निघून जात असताना जीवाच्या हाकेसरशी थांबली आणि तिने मागे वळून पाहिलं, आहा, तो क्षण, मला वाटतं तो क्षणच या पूर्ण एपिसोडचा सारांश होता मित्रांनो. तिने मागे वळून पाहिलं याचा अर्थ स्पष्ट आहे, तिच्या मनात जीवाबद्दल अजूनही प्रेम आहे. तिच्या त्या एका कटाक्षात जीवाचा विजय लपलेला होता. गुड्डूचा अंदाज चुकला आणि जीवाचं प्रेम जिंकलं असं म्हणायला हरकत नाही. माझ्या मते इथून पुढे कथानक म्हणजे मालिका खूप रंजक होणार आहे. नंदिनीने मागे वळून पाहिलं याचा अर्थ तिला आता जीवाच्या प्रयत्नांची दखल घ्यावीच लागेल. विक्रम आणि धनंजय काका कितीही आडवे आले तरी जीवा आता मागे हटणार नाही. मला असा अंदाज आहे की लवकरच नंदिनी जीवाला भेटायला बाहेर येईल किंवा कमीत कमी त्याच्याशी नीट बोलायला तरी सुरुवात करेल. गुड्डू आता जीवाच्या टीममध्ये सामील झाल्यासारखाच आहे, त्याच्यामुळे विक्रमच्या प्लॅन्सची माहिती जीवाला आधीच मिळेल. दर्शकांनो, दुसरीकडे घरात आशा आणि रम्या यांनी काव्याच्या बॅगेचा जो घोळ घातलाय ना, त्याच्यामुळे कदाचित मोठा गोंधळ उडू शकतो. कदाचित काव्यावर चोरीचा आळ येईल किंवा तिला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होईल. अशा वेळी मानिनी काय भूमिका घेते हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. जर मानिनीने काव्याची बाजू घेतली तर घरात 2 गट पडतील आणि जर मानिनीने सुद्धा काव्याला त्रास दिला तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाईल.
एकूणच काय तर आजचा भाग हा जीवाच्या प्रेमाच्या जिद्दीचा आणि नंदिनीच्या अंतर्द्वंद्वाचा होता. जीवाने दाखवून दिलं की परिस्थिती कितीही वाईट असली ना तरी प्रेम असेल तर माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, अगदी पुन्हा रिक्षावाला बनण्यापर्यंत सुद्धा. नंदिनीच्या मनातल्या प्रेमाच्या ठिणगीला जीवाने हवा दिली आहे. आता त्याचा वणवा कधी पेटतो हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मालिकेचे दिग्दर्शक आणि लेखक यांनी रिक्षा हे प्रतीक खूप छान वापरलं आहे. श्रीमंत घरातल्या मुलीचं आणि एका साध्या रिक्षावाल्याचं प्रेम ही या मालिकेची मूळ गाठ आहे. आणि आज जेव्हा संकट आलं तेव्हा जीवाने त्याच मुळाचा आधार घेतला. हे खूप सिम्बॉलिक आहे. हे दाखवतं की जीवा आपली पाळमुळं विसरलेला नाही आणि त्याला त्याच्या प्रेमावर आणि कष्टावर विश्वास आहे. तसंच विक्रमचं पात्र आता अधिक आक्रमक होईल असं वाटतंय, कारण जीवा इतक्या सहजासहजी हार मानत नाहीये. हे पाहून विक्रम नक्कीच काहीतरी नवीन डाव टाकेल. कदाचित तो जीवाला शारीरिक इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करेल किंवा नंदिनीच्या मनात जीवाविरुद्ध अजून विष कालवेल. पण मला पूर्ण विश्वास आहे की आपला जीवा त्यातूनही तावून सुखावून निघेल. तुमचं काय मत आहे मंडळी? तुम्हाला काय वाटतं? नंदिनीने मागे वळून पाहिलं याचा अर्थ ती जीवाला माफ करेल का, की हा फक्त एक क्षणिक भास होता आणि तो गुड्डू तो खरंच जीवाचा मित्र बनेल की ऐनवेळी दागा देईल? मला तर वाटतं की गुड्डू आता जीवाचा पक्का मित्र होईल आणि त्याच्या लव्ह स्टोरीमध्ये क्युपिडचं काम करेल. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. शिवाय मानिनीच्या वागण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ती जीवाला मदत करते की फक्त गंमत बघते? तिचं ते दिव्य शक्तीवाला बोलणं तुम्हाला खरं वाटतं की ती फक्त काव्याला घाबरवत होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये मिळतीलच, पण तुमचे अंदाज ऐकायला मला नक्की आवडेल. आजचा एपिसोड बघून एक गोष्ट मात्र नक्की की प्रेम असेल तर रस्ता सापडतोच. जीवाने रिक्षाचा रस्ता पकडला आहे आणि तो थेट नंदिनीच्या हृदयापर्यंत जातोय. आता फक्त नंदिनीने त्या रिक्षात बसायचा अवकाश आहे. बघूया ती कधी तयार होते ते. मित्रहो, आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? मी मांडलेले मुद्दे तुम्हाला पटले का? जर तुम्हाला माझं हे विश्लेषण आणि माझे अंदाज आवडत असतील ना, आणि तुम्हाला अशाच प्रकारे मालिकेचे सखोल आणि रंजक आवडणारं विश्लेषण अपडेट्स रोजच्या रोज हवे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जाता जाता एक छोटीशी आठवण करून देतो. आजची तारीख आहे 5 जानेवारी 2026. लक्षात ठेवा, कारण आजचा दिवस मालिकेतल्या एका मोठ्या टर्निंग पॉईंटचा साक्षीदार ठरलेला आहे. नंदिनीने पलटून पाहिलंय आणि हाच क्षण कदाचित त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात ठरू शकतो. तर मग वाट कसली बघताय? आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि 45 मराठी कुटुंबाचा हिस्सा बना. आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचे लाईक्स आणि कमेंट्स मला अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा देतात. तुम्ही तुमचे विचार, तुमचे अंदाज आणि तुम्हाला आजच्या भागातला सर्वात आवडलेला सीन कोणता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट बघतो आणि प्रयत्न करेन की प्रत्येकाला रिप्लाय देईन. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स आणि नवीन विश्लेषणासह. तोपर्यंत काळजी घ्या. पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम, फक्त आपल्या लाडक्या 45 मराठी चॅनलवर विश्लेषण स्वरूपात.